अगदी पारंपरिक पद्धतीने 5 किलो गव्हाच्या अगदी अचूक प्रमाणात मस्त दुप्पट-तिप्पट फुलणाऱ्या पांढऱ्या-शुभ्र अशा कुरडया कशा बनवायच्या, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवाय कुरडे बनवण्यासाठी गहू कोणता घ्यायचा किंवा कुरडे अगदी मस्त पांढरे-शुभ्र होण्यासाठी काय ट्रिक आपल्याला इथे वापरायचे आहे, हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अगदी बारीक-सारीक टिप्ससह मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर इथे आज आपण 5 किलो गव्हाच्या ह्या कुरडया तयार करणार आहोत. तर बरोबर 5 किलो एवढे इथे मी हे गहू घेतलेले आहेत. आता कुरडे बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला लोकवन गव्हाचा वापर करायचा आहे. तर हे लोकवन गहू इथे मी घेतलेले आहेत. गहू सुरुवातीला निवडून स्वच्छ साफ वगैरे करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामध्ये जे काही खडे वगैरे किंवा घाण असेल ती आपल्याला निवडून घ्यायची आहे. आणि त्यानंतर साधारण 4 ते 5 पाण्याने अगदी स्वच्छ असे हे गहू आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहे, कारण आता आपण हे गहू पाण्यात भिजत ठेवणार आहोत. तर मी गहू इथे चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता 5 किलो एवढे गहू आहेत, त्यामुळे इथे मी एक मोठी पंचपात्री घेतलेली आहे. त्यामध्ये आता सर्व धुतलेले गहू काढून घेतलेले आहे. यामध्ये आता आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे. तर गहू बुडून वरती भरपूर सारं पाणी येईल एवढं आपल्याला यामध्ये घालायचं आहे, कारण गहू भिजल्यानंतर ते खूप चांगले असे फुलतात. त्यामुळे पाणीसुद्धा आपल्याला जास्त घालायचं आहे. तर भरपूर सारं यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता साधारण 3 दिवस तरी आपल्याला हे गहू पाण्यात असेच भिजत ठेवायचे आहे. आता पहिला दिवस आहे, यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ह्या गव्हाचं आपल्याला पाणी बदलायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्या गव्हातलं पाणी बदलणार आहोत. असं आपण 3 दिवस गहू पाण्यात भिजत ठेवणार आहोत. तर रोज सकाळी आपल्याला ह्या गव्हातलं पाणी बदलायचं आहे, म्हणजे गव्हाला एक वास वगैरे येत नाही. एकाच पाण्यामध्ये 3 दिवस गहू अजिबात भिजत वगैरे ठेवायचे नाही. आता यातलं सर्व पाणी मी इथे काढून टाकलेलं आहे. पुन्हा या गव्हामध्ये आपल्याला दुसरं चांगलं स्वच्छ असं पाणी घालायचं आहे. असं सलग आपल्याला 3 दिवस यातलं पाणी बदलायचं आहे. आता ह्यामध्ये बघा तुम्ही भरपूर सारं मी पाणी घातलेलं आहे. आता हा दुसरा दिवस आहे. आता यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि ह्याच पद्धतीने तिसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला यातलं पाणी बदलून आणि 3 दिवस हे गहू असेच आपल्याला भिजत ठेवायचे आहे. आता डायरेक्ट चौथ्या दिवशी बघा इथे मी हे गहू आहेत ना, हे चांगले असे एका मोठ्या टपामध्ये काढून घेतलेले आहेत आणि साधारण 4 ते 5 पाण्याने हे गहू आपल्याला चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे गव्हाला वास वगैरे येत नाही. आता हे गहू चांगले स्वच्छ असे धुवून झाल्यानंतर एखाद्या जाळीमध्ये आपल्याला ते निथळत ठेवायचे आहे. आता गहू जास्त प्रमाणात असल्यामुळे डायरेक्ट गिरणीमधून मी हे गहू इथे दळून आणणार आहे, किंवा कमी प्रमाणात असेल तर तुम्ही घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू पाणी घालून दळून घेऊ शकता. हे बघा आता संपूर्ण गहू मी गिरणीतून दळून आणलेले आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये इथे मी हे गहू काढून घेतलेले आहे. यामध्ये आता पाणी घातलेलं आहे, म्हणजे ह्या गव्हातला जो चीक आहे ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर दोन्ही हाताने अगदी चांगलं व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये हात घालण्यापूर्वी सुरुवातीला हाताला थोडंसं तेल आणि मीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे या गव्हाची जी ताम असते ना, ती हाताला चिटकत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने हातावर दाबून दाबून यातला गव्हाचा जो चीक आहे ना, तो आपण काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडला एका भांड्यामध्ये हा उरलेला जो चोथा आहे ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने यातला जो सर्व कोंडा आहे ना, तो अशाच पद्धतीने आता आपण दाबून यातला सर्व चीक काढून घेऊया आणि त्यानंतर चीक गाळण्यासाठी पुन्हा पंचपात्री घेतलेली आहे. त्याला एक सुती कापड आपल्याला बांधून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याने आपल्याला हा सर्व चीक गाळून घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे जर चाळणी असेल ना, तर चाळणीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. अशा पद्धतीने एका हाताने हा चीक टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे, म्हणजे यातला जो कोंडा आहे ना, तो वरतीच राहतो. किंवा मग अशा पद्धतीने एखादी चाळणी घेऊ शकता. डायरेक्ट चाळणीमध्ये तुम्ही हा गव्हाचा चीक टाकू शकता, म्हणजे हे जे गहू आहेत ना जाडसर, हे असेच वरती राहतील आणि खाली आपला जो चीक आहे ना, तो वस्त्रगाळ होत जातो. तर ह्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण गव्हाचा चीक इथे काढून घ्यायचा आहे. एका पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून झाल्यानंतर दुसऱ्या वेळेससुद्धा आपल्याला त्याला चांगलं एक पाण्याने धुवून आणि मग संपूर्ण चीक काढून घ्यायचा आहे. तर हे बघा संपूर्ण गव्हाचा चीक इथे पंचपात्रीमध्ये काढून घेतलेला आहे. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आता आपण पाहणार आहोत. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता वरती थोडीशी ताम आलेली आहे.
तर अशा पद्धतीने ही जी वरती ताम आलेली असते ना, ते म्हणजे जे पाणी आलेलं असतं ते संपूर्ण पाणी आता आपल्याला इथे काढून टाकायचं आहे. अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र कुरडया तुम्हाला जर बनवायच्या असतील तर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला हा चीक असाच पंचपात्रीमध्ये झाकून ठेवायचा आहे. म्हणजे एक दिवस चीक आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला कुरडया तयार करायच्या आहेत. आता पाण्याचा रंग तुम्ही बघू शकता असा काळपट आलेला आहे. तर संपूर्ण पाणी इथे मी निथळून घेतलेलं आहे. तुम्ही खाली पंचपात्रीमध्ये बघू शकता चीक अगदी छान व्यवस्थित असा इथे आपला बसलेला आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ साधारण 3 वेळेस यातलं पाणी आपल्याला बदलून टाकायचं आहे आणि एक दिवस चीक असाच पाण्यात ठेवायचा आहे. तर पाणी बदलताना त्यात तुम्ही थोडंसं गार पाणी घालू शकता फ्रिजचं किंवा थोडंसं बर्फ घातला तरीसुद्धा चालेल म्हणजे चीक अगदी छान व्यवस्थित असा बसतो. आता कुरडई बनवण्याच्या दिवशी आपण इथे पाहणार आहोत. तर हे बघा, आज आपण इथे कुरडई तयार करणार आहोत. वरती जे पाणी आलेलं आहे ते संपूर्ण काढून टाकायचं आहे आपल्याला. आता खाली आपला जो चीक आहे ना, तो अगदी छान व्यवस्थित असा बसलेला आहे. आता कुरडई बनवण्याच्या अगोदर हा जो चीक आहे, हा आपल्याला हाताने चांगला व्यवस्थित असा फोडून घ्यायचा आहे. कारण खूप घट्ट असा चीक हा खाली बसलेला असतो. तर हाताच्या मदतीने तुम्ही याला चांगलं मोकळं असं करून घेऊ शकता. आता घरातल्या कोणत्याही एखाद्या भांड्याने हा चीक मोजून घ्यायचा. आता इथे मी जाड बुडाचं एक मोठं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर जेवढा चीक तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. पण आपण थोडंसं पाणी इथे जास्त घालून ठेवणार आहोत. जर कदाचित आपल्याला गरज वाटली तर आपण ते पाणी वापरणार आहोत. तर आपण सुरुवातीला 2 पातेले यामध्ये पाणी घातलेलं होतं. त्यातलं 1 पातेलं पाणी आता उकळल्यानंतर आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे. म्हणजे वेळेवर आपल्याला गरम पाणी यामध्ये घालता येतं. तर आता 1 पातेलं पाणी मी साईडला काढून ठेवलेलं आहे. आता पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी आली, की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर साधारण 5 ते 6 चमचे एवढं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये मीठ घालू शकता. आता मीठ घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर एका हाताने आपल्याला यामध्ये चीक घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला याला चांगलं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता मी इथे फक्त एकच पातेल्याची ही खिशी घेणार आहे. त्यामुळे एकच पातेलं एवढा इथे मी हा चीक काढून घेतलेला आहे. बघा चीक घातल्यानंतर अशा पद्धतीने फटाफट याला फेटत जायचं आहे. जसं आपण याला व्यवस्थित मिक्स करत जातो तसं हे थोडंसं घट्टसर होत जातं. सतत याला हलवत राहायचं आहे म्हणजे यामध्ये ज्या काही चिकाच्या गाठी वगैरे होत असतील तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आणि चांगलं व्यवस्थित असं 3 ते 4 मिनिटांसाठी याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. तर हे बघा अगदी मस्त असा चीक इथे आपला फेटून झालेला आहे. घेतलेल्या प्रमाणामध्ये वरून फक्त थोडंसं एखादा ग्लास पाणी यामध्ये वरून घातलेलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला चीक इथे तयार करून घ्यायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 15 मिनिटांसाठी याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी छान व्यवस्थित कुरडया तयार होतात. तर हे बघा फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी आपण याला चांगलं शिजवून घेतलं. त्यानंतर आता पातेलं खाली उतरवून घेतलेलं आहे. आता सोऱ्या घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हा चीक भरायचा आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला याचा कुरडया तयार करून घ्यायच्या आहे. तर कुरडई बनवण्यासाठी इथे मी एक नेट घेतलेली आहे. नेटवर सुद्धा आपण कुरडया तयार करून घेऊ शकतो किंवा मग तुम्ही एखादं कापड किंवा मग तुम्ही एखादं प्लास्टिकचा कागद घेतला तरीसुद्धा चालेल. तर हे बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला कुरडया तयार करून घ्यायच्या आहेत. चीक आपल्याला अगदी चांगला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे कुरडयासुद्धा आपल्या अगदी छान व्यवस्थित अशा होतात. तर हे बघा अशा पद्धतीने अगदी गरम गरम असतानाच आपल्याला सर्व कुरडया इथे तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व कुरडया इथे मी बनवून घेतलेल्या आहेत. आता 2 दिवस तरी आपल्याला अगदी छान कडकडीत उन्हामध्ये ह्या सर्व कुरडया सुकवून घ्यायच्या आहेत. तर एक थोड्या जाड सोऱ्याच्या आणि एक थोड्या बारीक चाळणीच्या अशा 2 पद्धतीच्या कुरडया इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता हे बघा 2 दिवस उन्हामध्ये चांगल्या व्यवस्थित अशा कुरडया इथे मी सुकवून घेतलेल्या आहेत. बघू शकता. एक दिवस जर आपण चीक पाण्यामध्ये ठेवलं ना, तर मग कुरडई आपली जी आहे ना, ती अगदी मस्त छान पांढरी शुभ्र अशी होते. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी कुरडई बनवायला घाई करायची नाही. एक दिवस चीक पाण्यात ठेवायचा आणि मग कुरडया तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने मस्त तुम्ही वर्ष 2 वर्ष ह्या कुरडया स्टोअर करून ठेवू शकता. आता यातल्या काही कुरडया आपण तळून पाहूया. तळल्यानंतर तुम्ही बघू शकता कुरडई अगदी मस्त तिप्पट चौपट अशी फुललेली आहे आणि अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र अशा ह्या कुरडया बनवून तयार होतात. त्यामुळे कुरडईसाठी जो आपण गहू घेतो ना, तो शक्यतो लोकवन गहू इथे आपल्याला वापरायचा आहे आणि एक दिवस चीक जर तुम्ही ठेवला ना पाण्यात, तर अगदी मस्त छान पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया बनवून तयार होतात. आता जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल, तर साधारण 2-1 किलोच्या गव्हाच्या तुम्ही ह्या कुरडया बनवून बघू शकता. हे बघा मस्त कुरडया होतात, तर एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ह्या कुरडया बनवून बघा.
फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व बारीक-सारीक टिप्स तुम्हीसुद्धा फॉलो करा, म्हणजे तुमच्यासुद्धा कुरडया अशाच मस्त पांढऱ्या-शुभ्र अशा बनवून तयार होतील. या अशा पद्धतीने तयार केलेल्या कुरडया हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर 2 ते 3 वर्ष आरामशीर टिकतात. अजिबात खराब वगैरे होत नाही. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या कुरडया घरी एकदा नक्की बनवून बघा. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.